नमस्कार। आज इयत्ता 12वीचा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थी यामध्ये नाविन्यपूर्ण गुण घेऊन पास झालेले आहेत। अनेकांना यश मिळालं, काहींना अपयश सुद्धा मिळालेलं आहे। सर्वात प्रथम आजच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या वतीनं युवक काँग्रेसच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। तुमची मेहनत आज फळाला आलेली आहे। तुमचे प्रयत्न, तुमचा अभ्यास त्याचं चीज आज झालेलं आहे आणि त्यामुळे हे यश तुम्हाला मिळाले। या यशाबद्दल तुमचं मनपूर्वक तुमच्या परिवारांचं आज 12वी मध्ये पास झालेल्या सर्व राज्यभरातील विद्यार्थ्यांचं, नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणावरती मनपूर्वक अभिनंदन करतो। जे विद्यार्थी आज नापास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जीवनाचा प्रवास करायचा आहे। नापास होणं म्हणजे सर्व काही संपणं असं अजिबात नाहीये। तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। या जगामध्ये अभ्यास करून जगातली अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी साध्य करता येणार नाही। त्यामुळे मेहनतीच्या अभ्यासाच्या बळावरती पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये हे यश तुम्हाला खेचून आणायचं आहे। आज 12वी आणि 10वी मध्ये पडणाऱ्या मार्कांवरती आपली गुणवत्ता अवलंबून आहे का नाही, हा सुद्धा प्रयत्न किंवा याचा सुद्धा विचार आजच्या पालक वर्गानं करणं फार गरजेचं आहे। बांधवांनो, 11वी 12वीला आपल्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वीला अनेक टक्के घेतले, निश्चित अभिमानास्पद आहे, अभिनंदनीय आहे। पण 12वीला एखाद्याला 95% पडणं, 10वीला 95%, 90% पडणं आणि एखादा नापास होणं म्हणजे हे त्याच्या आयुष्याचं मूल्यमापन आहे का? किंवा एखाद्याला 50%, 54% पडणं हे त्याच्या आयुष्यामध्ये अपयश आहे का? तर हे अजिबात नाही। तुमच्या गुणपत्रिकेवरती आलेली गुणांचा फुगवटा म्हणजे गुणवत्ता नाहीये। तर तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य, चांगलं आणि वाईट यातला फरक करता येणं याला खरं शिक्षण म्हणतात आणि ते शिक्षण देण्याचं काम तुम्हाला मला करावं लागणार आहे। 21व्या वर्षाच्या पोराला स्वतःच्या पायावरती उभा राहण्याची अक्कल आली पाहिजे, इथपर्यंत शिक्षण आपल्याला द्यायचं आहे आणि निश्चित पद्धतीनं तितकी ताकद आजच्या पिढीमध्ये आहे। आजची पिढी जी आज पास झालेली आहे किंवा नापास झालेली असेल, ही पिढी प्रचंड फास्ट, जलद गतीनं विचार करणारी टेक्नोसेवी ही पिढी आहे। त्यामुळे या टेक्नोसेवी पिढीने भाकरीचा सुद्धा प्रश्न सोडवण्याकडे लागलं पाहिजे। त्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो। आणि गुणवत्ता ही संख्येनं म्हणजे मार्क वाढले म्हणजे गुणवत्ता वाढत नाही, तर गुणवत्ता ही आपल्या ज्ञानानं वाढते। या मार्कांबरोबर ते ज्ञानवाढी सुद्धा आपण प्रयत्न करावेत ही अपेक्षा आपल्या सगळ्याकडनं व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा पास झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन। नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढे जायचं आहे। जगातल्या मोठ्या लोकांची यादी काढली, अनेक लोक त्यातले नापास झालेले आहेत। त्यामुळे खचून न जाता आपण पुढे जावं। तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।